श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञानी योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष. या दशकामध्ये काय सांगितलं आहे ते समर्थ रामदास स्वामींनी इथे सांगितले आहे. मानवी जीवनामध्ये माणसाला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. जन्मापासून तो थेट मृत्यूपर्यंत सुखदुःखाचे चक्र काही केल्या माणसास सोडत नाही. वास्तविक अंतरात्मा अगदी शुद्ध आणि निर्लेप आहे, पण देहाच्या संगतीने त्यास नाना सुखदुःखांचे भोग घ्यावे लागतात. या भोगांच्या कचाट्यातून सुटण्यास आत्मानात्मविवेक हा खात्रीचा उपाय आहे. विवेक खरोखरच मोठी शक्ती आहे. तिचा योग्य उपयोग केला तर आपण आपले मित्र होतो आणि तिचा योग्य उपयोग केला नाही तर आपण आपले शत्रू होतो. म्हणून साधूची संगती धरून आत्मानात्म विवेक करायला शिकावे. या सूक्ष्म विवेकाचा भावार्थ असा आहे की प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी हृदयाच्या खोल गुहेमध्ये अंतरात्मा वास करतो. तो अतिशय सूक्ष्म असल्याने स्थूल देहाच्या आधाराने त्याचे कार्य जगात चालते. त्याचे अखंड मनन आणि चिंतन केले तर त्याच्याशी योग साधतो आणि अशा रीतीने त्याचा अखंड सहवास घडू लागला की त्याच्या अद्भुत कार्याची थोडी कल्पना येते. म्हणून अंतरात्म्याचे ज्ञान करून घेण्यास सत्संग, सत्शास्त्र श्रवण, अखंड विवरण आणि साक्षात्कार या मार्गाने जावे. मूळ परब्रह्म शाश्वत, संत व निर्विकार असते. त्यात मूळ संकल्प स्फुरतो आणि त्याच्यातच स्त्री पुरुष भेदाचे बीज असते. सृष्टी स्थूल आकार घेऊ लागली म्हणजे तो प्रकट होतो. संतांची गाठ पडली तर उत्तमच, पण त्यांची गाठ पडली नाही तर संतांचा ग्रंथ अभ्यासून विवेक करायला शिकावे. स्थूलाचे मूळ वासनेमध्ये असते, पण ती सूक्ष्म असल्याने दिसत नाही. तीच आत्मज्ञानाच्या आडी येते. आत्मज्ञानच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जगातील खरे थोर पुरुष आत्मशोध करीत जगले. अंतरात्म्याचा शोध कसा करावा हे त्यांनी ग्रंथात सांगून ठेवले आहे. त्या सांगण्याच्या आधाराने आत्मा शोधावा आणि शोध संपला की ग्रंथ सोडावा. आपण स्वतः प्रचिती घेऊन आत्म्याबद्दल जगाला सांगावे, नाहीतर फार गोंधळ होतो. आपल्या ठिकाणी 24 तास अजपा चालू आहे. हा अगदी सहज चालणारा जप एकांतात बसून शांतपणे पाहावा. साधकाने सहजपणे साधना करण्यास शिकावे. त्याने अगदी सहज आत्मचिंतन करावे. देहाभिमान सोडून देणारे लोकच खरे धन्य होतात. पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 असे एकंदर 8 देह सांगितले आहेत. सूक्ष्म देहाची 25 तत्वे आहेत. 4 देह, 4 अवस्था, 4 गुण इत्यादी 32 तत्वे आहेत. ब्रह्मांडाची 25 तत्वे आहेत. सगळी मिळून 82 तत्वे होतात. साक्षीपणाचा विवेक स्थिर करून या तत्वांचे निरसन करावे. यातून ज्ञान उत्पन्न होईल. यामुळे अज्ञान मावळेल आणि विज्ञान प्राप्त होईल. परब्रह्म अत्यंत उपाधिशून्य आहे. ते सर्व दृश्यांच्या पलीकडे आहे. सूक्ष्म ओळखण्याची शक्ती संपादन करून दृश्याचा भेद करावा. त्याच्या पाठीमागचे सूक्ष्म ओळखावे. अखेर निर्गुणाचा तदाकारपणे अनुभव घ्यावा. असे या 17व्या दशकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी 10 समासामध्ये सांगितले आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दशक 17वा. प्रकृती पुरुष समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील 17व्या दशकातील पहिला समास देवबलात्कार यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.